हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मीची. तर आज आपण टक्केवारी समजून घेऊया. टक्केवारी कशी काढायची? आपल्याला समजा पैसे हवे असलेत कशाला तरी, तर किती टक्के दराने कसे काढायचेत हे सगळं आपण समजून घेऊया. तर बघा, आपल्याला आता पैसे हवे आहेत, पण आपल्याला माहीत नाहीत कुठे भेटतात, किती टक्केने भेटतात. आपण कोणाकडे तरी चौकशी करणार आजूबाजूला. चला आपल्याला कोणतरी सांगितलं, मी बाबा 500 रुपये घेतलेले, पण किती टक्के दराने ते मला माहीत नाही. पण घेतले 500 रुपये, पण देताना मात्र 525 रुपये मी दिले. त्याने माझ्याकडून 525 रुपये घेतले. मग आता आपण काय करणार? तर 525 त्याने घेतले, कोणी ज्याने दिले त्याने 525 घेतले. पण ह्या व्यक्तीने किती घेतलेले? 500 रुपये. वजा करूया. 5तून 0 गेलं, 5च राहिले. 2तून 0 गेलं, 2 राहिले. 5तून 5 गेले, 0 राहिले. मग 500 रुपयाला किती रुपये पडले? 25 रुपये पडले, आहे ना. मग 100ला किती ते बघूया आपण, म्हणजे टक्के आपल्याला कळले. मग 100 गुणिले 100. ह्या शून्याला हे शून्य घालवायचं, ह्या शून्याला हे शून्य घालवायचं. तर 5ने 25ला भाग जातो का? जातो. असा पण भागाकार, नंतर असा गुणाकार असतो. तर 5ने 25ला भाग जातो. 5 एके 5, 5 5 25. म्हणजे 100ला किती पडले? 5 रुपये पडले. म्हणजे 5% दराने हे पैसे पडले. 500 रुपयेचे 25 रुपये म्हणजे 100ला 5 रुपये या दराने पडले. तर आता आपल्याला किती हवे आहेत? आपल्याला 15,000 हवे आहेत. चला 15,000 घेऊया आपण. मग किती रुपये व्याज होणार आपलं 5% दराने? तर 5%. मग 5 100 खाली लिहायचे, वर 5, म्हणजे 100ला 5 रुपये गुणिले किती लिहायचे? 15,000. आता किती? हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. आता खाली काही नाही, मग ह्यांचा गुणाकार होणार. अगोदर आपण एक शून्य लिहून घेऊया आणि 15 5 75. म्हणजे 15,000ला 750 रुपये व्याज पडणार. इथे काय किती वर्षाचं किंवा महिन्याचं दिलेलं नाही आहे. बँकेतून घेतलं तर ते वर्षाचं असतं. हे कुठूनही दुसरीकडून घेतले असे देतात एक महिन्यासाठी वगैरे. तर 1 महिन्याचं पकडा, 1 महिन्याचे 750 रुपये झालेत. मग आता किती महिन्यासाठी हवेत त्यावरून मग ते किती 2 महिन्यासाठी होतं, गुणिले 2 करायचे. त्याच्यावरून आपल्याला समजणार. म्हणजे आपल्याला फक्त काय पद्धत माहिती हवी, कसे करायचे ते. समजलं? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.